उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष बारामती आणि ह्या लोकांना घेऊन एसपी साहेबांना भेटण्याचं कारण असं आहे की बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल ऍक्टिव्हिटी ही वाढलेली आहे। त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे ड्रग्सचा। ड्रग्समध्ये दोन प्रकार आहेत। त्याच्यामध्ये जे काही आपल्या मेडिकलमध्ये मिळणारे ड्रग्ज आहेत, जे काही हृदयासाठी वापरले जातात, काही आपण पेन किलर असतात, त्याचं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं आणि त्याच्याचबरोबर काही जिमला जाणारी मुलं त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन हे वाढत चाललेलं आहे। याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळालं। त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला। त्याच्याचबरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू म्यू, पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय। त्यामुळे आम्ही जेव्हा पोटनिवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल। दादांनी आणलेले अधिकारी, ज्याच्यामध्ये एसपी साहेब अतिशय कार्यक्षम आणि चांगला अधिकारी आहे, डीवायएसपी, पीआय हे चांगली लोक आहेत, पण कुठं ना कुठंतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठंतरी खराब व्हायला लागली असं लोकांचं तिथं मत आहे। याच्याच बरोबर व्यापाऱ्यांना धमक्या देणं, तिथं कुठंतरी पैसा वसूल करणं, तिथं छोट्या मोठ्या चोऱ्या, बोट्या चोऱ्या त्याच्यामध्ये होणं, हेचंही प्रमाण तिथं वाढत चाललंय। आणि पालक, मी स्वतः एक पालक आहे, पालक म्हणून लोकांचं मत आहे की 60,000 पेक्षा जास्त मुलं हे बारामती तालुक्यामध्ये आज शिक्षण घेतात।